श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सारामृत ह्या पुस्तकाबद्दल काही माहिती देणार आहे. हे सारामृत दिंडोरी प्रणीत आहे. हे आपलं साधं सारामृत आहे, पण दोघांमध्येही 21 अध्याय आहेत. ज्या कोणाला मराठी हिंदी वाचता येत नाही त्यांच्यासाठी हे इंग्लिश देखील आहे सारामृत. सारामृत का वाचावं ह्याचे मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे. सारामृत जी व्यक्ती खूप आपल्या जीवनामध्ये कंटाळली असेल किंवा तिला काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा काही त्यांची कामं होत नसतील, तर तुम्ही एखाद्या देवाला नवस करता किंवा एखाद्या देवाकडे प्रार्थना करता, तर तेही करा. तुमची ज्याच्या श्रद्धा आहे तेही करा. पण मी स्वामी मार्गातील लोकांना सांगत आहे की जे कोणी स्वामींवरती खरं विश्वास ठेवतात त्यांनी तुम्ही हे सारामृत वाचावं. 9 गुरुवार करावे. 9 गुरुवार करताना हे सारामृत पूर्णपणे वाचावं. तिथे बसून पूर्णपणे वाचावं आणि ते वाचल्याने तुमच्या खूप काही अडचणी दूर होतील, मनाच्या मनोकामना पूर्ण होतील. सारामृतमध्ये इतकी ताकद आहे की ते माणसाला बोलतात ना, मनुष्याला बदलू शकतं. हां, आपण आपल्यातले स्वामींचं हे सारामृत वाचता आपण आपल्यातले गुण आपण ओळखू शकतो की आपण काही आहे. ते वाचता तर स्वामी आपल्याला देखील बदलवतात. आपले जे वाईट गुण आहेत ते दूर होऊन आपल्यामध्ये चांगले गुण येतात आणि आपली चांगली वृत्ती होते. आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते. आपण हे सारामृत वाचल्याने खूप काही फायदे होतात. काही लोकांना हे सारामृत वाचायला जमत नसेल, तर त्यांनी हे 21 अध्यायाचं पुस्तक आहे, त्यांनी मनात संकल्पना करावी आणि त्यांनी 21 अध्याय रोजचं एक अध्याय वाचावा. असं 21 अध्याय पूर्ण करावे. आणि काही जणांना वेळ असेल तर त्यांनी रोजचे 3 अध्याय वाचून 7 दिवसात हे सारामृत पूर्ण करावं. पण त्यांनी एक संकल्पना करूनच पूर्ण करावं. सारामृत ही एक हे असं पुस्तक आहे, त्याच्यानी माणसाचं आयुष्य बदलून जातं. हेच तुम्हाला मी सांगेन. आणि मी तुम्हाला आज हेही सांगेन, मी कधी माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली नाही आहे, पण प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत पोचवा. हीच तुमच्यापुढे माझी प्रार्थना. आणि इथेच हे माझे 2 शब्द संपवते.